मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। ठळक ऊर्जावेध मुख्य अभियंता नांदेड यांच्या शेतकरी संवादातून 5 लाख रुपयांचा वीज बिल भरणा। उमरीच्या सिंधीत ग्रामपंचायतीकडून सौर कृषी योजनेसाठी 40 एकर गायरान जमीन देण्याचा संकल्प। सेवानिवृत्त व्यवस्थापक मानव संसाधन हिंगोली श्री तुकाराम खोकले यांनी घेतला महाकृषी ऊर्जा अभियानाचा लाभ। वीज बिलापोटी भरले 1,20,000 रुपये। महाराष्ट्र केसरी पैलवान शिवछत्रपती पुरस्कार विजेते विष्णू जोशीलकर यांना अँटी करप्शन ब्युरो ऑफ इंडिया सुशोभिता वेलफेअर फाउंडेशनचा राष्ट्रीय समाजरत्न पुरस्कार 2021 प्रदान। मुंबईत पार पडला सोहळा। कामगार महासंघाचे सदस्य रवी मारुती गव्हाणे यांचे अल्पशा आजाराने हैदराबाद येथे दुःखद निधन। आदमपूर येथे अंत्यसंस्कार। कोरोनाच्या वाढत्या प्रसाराचा कामगार महासंघाला फटका। अगोदर मराठवाडा आणि आता विदर्भ प्रादेशिक बैठक रद्द। हॉटलाइन मेंटेनन्स युनिटमध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांना आता 33.33% हॉटलाइन मेंटेनन्स अलाउन्स मिळणार। कामगार महासंघाच्या पाठपुराव्याला यश। आणि स्टाफ सेटअपचा विषय महापारेषण प्रशासन मनावर घेत नसेल तर आंदोलन हा एकमेव पर्याय। अध्यक्ष जयप्रकाश होळीकर यांचा इशारा। आता ऊर्जावेध विस्ताराने। नांदेडचे मुख्य अभियंता दत्तात्रय पडळकर यांनी शेतकरी संवाद कार्यक्रमातून महाकृषी ऊर्जा अभियानाचा लाभ समजावून सांगितला आणि शेतकऱ्यांनी 5 लाख रुपयांचा वीज बिल भरणा करत प्रतिसादही दिला। एवढ्यावरच हा विषय थांबला नाही तर ग्रामपंचायतीकडून सौर कृषी योजनेसाठी 40 एकर गायरान जमीन देण्याचा ठराव सुपूर्द करून अपारंपरिक ऊर्जा विश्वात प्रवेश केला आहे। पाहूया एक रिपोर्ट। महाकृषी ऊर्जा अभियान हे शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत असून वीज जोडणी धोरणासोबतच अनेक वर्षापासून थकीत कृषी पंपाचे वीज बिल कोरे करण्याची नामी संधी आहे। थकीत बिलापैकी 50% रक्कम भरून उर्वरित 50% रक्कम ही पूर्णपणे माफ होणार आहे। त्यामुळे हे केवळ अभियान नसून शाश्वत शेतीची स्वप्नपूर्ती करणारे अभियान आहे। याचा सर्व शेतकऱ्यांनी फायदा घेऊन कृषी पंपाची थकबाकी कोरी करावी असे आवाहन नांदेड परिमंडळाचे मुख्य अभियंता दत्तात्रय पडळकर यांनी सिंधी येथील शेतकरी संवादामध्ये केले। महाकृषी ऊर्जा अभियानासंदर्भात शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी उमरी उपविभागातील शिंदी या गावात आयोजित मेळाव्यात ते बोलत होते। या प्रसंगी शिंदी गावचे सरपंच प्रभाकर पाटील पुयड, भोकर विभागाचे कार्यकारी अभियंता मोहन गोपुलवाड, उपकार्यकारी अभियंता बोडखे, गोविंदराव पाटील शिंदेकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये श्री पडळकर म्हणाले की महाकृषी ऊर्जा अभियानात 5 वर्षापूर्वीच्या सर्व उच्च व लघुदाब कृषी पंप ग्राहक तसेच उपसा जलसिंचन योजनेतील चालू आणि विलंब आकार 100% माफ करण्यात आला आहे। तसेच 5 वर्षापर्यंतच्या थकबाकीवरील विलंब आकार 100% माफ करून व्याज हे 18% ऐवजी त्या वर्षाच्या खेळत्या भांडवलावरील व्याज दरानुसार आकारण्यात येत आहे। त्याचबरोबर वसूल झालेल्या बिलातील 33% रक्कम संबंधित ग्रामपंचायत आणि 33% रक्कम संबंधित जिल्ह्यातील विद्युत यंत्रणांच्या सक्षमीकरणासाठी वापरली जाणार आहे। त्यामुळे थकबाकीदार शेतकऱ्यांनी या योजनेचा फायदा घेत आपली थकबाकी कोरी करावी असे आवाहन त्यांनी केले। शिंदी ग्रामपंचायतीने शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळावी या उद्देशाने सौर कृषी वीज वाहिनीसाठी 40 एकर गायरान जमीन उपलब्ध करून दिल्याबद्दल सरपंच प्रभाकर पाटील पोयड यांच्यासह सर्व सदस्यांचे मुख्य अभियंता दत्तात्रय पडळकर यांनी कौतुक केले आणि आभारही व्यक्त केले। या प्रसंगी मुख्य अभियंता दत्तात्रय पडळकर यांनी केलेल्या आवाहनाला तात्काळ प्रतिसाद देत 33 शेतकऱ्यांनी 4,91,000 रुपयांचा थकीत वीज बिल भरणा करून आपली थकबाकी कोरी केली आहे। मुख्य अभियंता स्वतः महाकृषी ऊर्जा अभियानामध्ये दाखल झाल्यामुळे कर्मचारी आणि अधिकाऱ्यांमध्ये उत्साह दुणावला आहे। ऊर्जावेध शिंदी भोकर विभाग। अनेक कर्मचारी अधिकारी सेवानिवृत्त झाले की सर्व जबाबदाऱ्यातून मोकळे होतात, पण सेवानिवृत्तीनंतरही अशीच एक जबाबदारी हिंगोलीचे सेवानिवृत्त व्यवस्थापक मानव संसाधन श्री तुकाराम खोकले यांनी पार पाडली आहे। पाहूया एक रिपोर्ट।
श्री तुकाराम खोकले महावितरण कंपनी हिंगोली येथे मानव संसाधन विभागाचे व्यवस्थापक म्हणून कार्यरत होते. अलीकडेच ते सेवानिवृत्त झाले आहेत. सेवानिवृत्तीनंतर वीज कंपनी कर्मचाऱ्यांना पेन्शन नाही, त्यामुळे अनेक जण आलेल्या पैशातून आपली देणी देऊन मोकळे होतात. कुणी घर बांधतं तर कुणी आपल्या मुलांच्या व्यवसायामध्ये मदत करतात. पण हा सेवानिवृत्तीनंतर येणारा पैसा योग्य ठिकाणी गुंतवणूक करणारे आज सुखी तर अनेक जण चुकीच्या निर्णयाचे शिकार आहेत. परंतु श्री तुकाराम खोकले यांनी मात्र सध्या चालू असलेल्या महाकृषी ऊर्जा अभियानाचा लाभ घेत आपल्या 4 कृषी पंपाच्या वीज बिलापोटी 1,20,000 रुपये भरून आपल्या नावावरील थकबाकी कोरी केली आहे. त्यांचे हे पाऊल अनेकांना प्रेरणा देणारे आहे. ऊर्जावेध, हिंगोली. महाराष्ट्र वीज कामगार महासंघाचे प्रदेश सचिव, महाराष्ट्र केसरी पैलवान, शिवछत्रपती पुरस्कार विजेते विष्णू जोशीलकर यांना मुंबई येथे राष्ट्रीय समाजरत्न पुरस्कार 2021 ने गौरविण्यात आले. अँटी करप्शन ब्युरो ऑफ इंडिया सुशोभिता वेलफेअर फाउंडेशनचा राष्ट्रीय समाजरत्न पुरस्कार सामाजिक, सांस्कृतिक, सहकार, कला, क्रीडा, शिक्षण या क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी दिला जातो. यावर्षी 2021 साठी महाराष्ट्र वीज कामगार महासंघाचे प्रदेश सचिव, महाराष्ट्र केसरी पैलवान, शिवछत्रपती पुरस्कार विजेते विष्णू जोशीलकर यांची निवड झाली आहे. दिनांक 23 फेब्रुवारी 2021 रोजी वाशीच्या विष्णुदास भावे नाट्यगृहात श्री विष्णू जोशीलकर यांना राष्ट्रीय समाजरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच यावर्षी कोल्हापूर फाउंडेशनचा कोल्हापूर भूषण पुरस्कारही श्री विष्णू जोशीलकर यांना देण्यात आल्याने अभिनंदनाचा वर्षाव पाहायला मिळत आहे. पुरस्काराच्या या डबल धमाक्याबद्दल ऊर्जावेध परिवाराकडून श्री विष्णू जोशीलकर यांचे खूप खूप अभिनंदन. ऊर्जावेध, कोल्हापूर. कोरोनाच्या वाढत्या प्रसाराचा फटका पुन्हा एकदा सर्वांना बसतो की काय अशी परिस्थिती तयार होत आहे. कामगार महासंघाकडून नियोजित 2 बैठका आता रद्द करण्यात आल्या आहेत. दिनांक 21 फेब्रुवारी रोजी औरंगाबाद येथे अध्यक्ष जयप्रकाश होळीकर यांच्या अध्यक्षतेखाली मराठवाडा प्रादेशिक स्तरावरची बैठक होणार होती. पण कोरोनाच्या वाढत्या प्रसाराचा फटका या बैठकीला बसला. प्रशासनाकडून घातल्या गेलेल्या नव्या निर्बंधामुळे ही बैठक रद्द करण्यात आल्याचे कार्याध्यक्ष अरुण पिवळ आणि उपमहामंत्री विजय हिंगमिरे यांनी जाहीर केले. पण लगेचच 7 मार्च रोजी नागपुरात होणारी विदर्भ प्रादेशिक स्तरावरची बैठकही कोरोनाच्या कारणाने रद्द करण्यात आल्याचेही जाहीर करण्यात आले. एकूणच कोरोनाची ही दुसरी लाट रौद्र रूप धारण करण्यापूर्वी सर्वांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी असे आवाहन कामगार महासंघाकडून करण्यात आले आहे. ऊर्जावेध, औरंगाबाद. महापारेषण कंपनीत हॉटलाईन मेंटेनन्स युनिटमध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांना हॉटलाईन मेंटेनन्स अलाउन्स वाढवून द्यावा याबाबत कामगार महासंघाच्या पाठपुराव्याला आता यश आले आहे. पाहूया एक रिपोर्ट. महापारेषण कंपनीत हॉटलाईन मेंटेनन्स युनिटमध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांना हॉटलाईन मेंटेनन्स अलाउन्स हा पूर्वी 12.94% एवढा मिळत होता. यावर कामगार महासंघाने या जोखमीला योग्य न्याय देण्याबाबत पाठपुरावा सातत्याने केला होता. सदर विषय हा कंपनीच्या विचाराधीन होता आणि शेवटी कंपनीच्या संचालकांनी दिनांक 22 जानेवारी 2021 रोजी या वाढीच्या प्रस्तावाला मंजुरी देत हॉटलाईन मेंटेनन्स अलाउन्स 12.94 वरून आता 33.33% करण्यावर शिक्कामोर्तब केले आहे. दिनांक 23 फेब्रुवारी रोजी एक विशेष परिपत्रक प्रसिद्ध करीत या वाढीची माहिती देण्यात आली आहे. हॉटलाईन मेंटेनन्स अलाउन्समध्ये मिळालेली वाढ ही समाधानकारक आहे, पण आणखी काहीतरी जादा मिळायला हवे होते अशी प्रतिक्रिया कामगार महासंघाकडून व्यक्त होत आहे. ऊर्जावेध, मुंबई. कुणावरही अन्याय होणार नाही अशा पद्धतीने महापारेषण स्टाफ सेटअपचा विषय प्रशासनाकडे सादर करूनही जर कंपनी प्रशासन मनावर घेत नसेल तर आंदोलन हा एकमेव पर्याय उरतो आणि त्यासाठी कामगार महासंघ सदैव तयार आहे असा इशारा
आपल्या अध्यक्ष समारोपात कामगार महासंघाचे अध्यक्ष जयप्रकाश होळीकर यांनी दिला आहे. पाहूया एक रिपोर्ट. दिनांक 19 फेब्रुवारी 2021 रोजी महाराष्ट्र वीज कामगार महासंघ पारेषण कंपनीची महापारेषणचा स्टाफ सेटअप याविषयी श्री जयप्रकाशजी होळीकर यांच्या अध्यक्षतेमध्ये ऑनलाईन बैठक संपन्न झाली. प्रदेश कार्याध्यक्ष श्री दत्ताजी धामनकर यांनी बैठकीच्या विषयासंबंधी महाराष्ट्र वीज कामगार महासंघाची भूमिका आणि सर्वसमावेशक विषय प्रास्ताविकेमध्ये व्यक्त केला. महामंत्री श्री शंकरराव पहाडे यांनी याविषयी पारेषण कंपनीला केलेला पत्रव्यवहार आणि बैठकीचा संदर्भ देऊन याविषयी संघटनेची भूमिका व्यक्त केली. कोणत्याही पदावर अन्याय न होणारा स्टाफ सेटअपला सुचविलेली दुरुस्ती प्रशासन मान्य का करीत नाही याबद्दल खेद व्यक्त केला आणि उपस्थित सर्वांना या विषयावर आपले मत व्यक्त करण्यास सांगितले. उपमहामंत्री पारेषण श्री एस.एल. दंडारे यांनी कर्मचाऱ्यांमध्ये येत असलेले नैराश्य आणि त्यांची मानसिकता याविषयी आपले मनोगत व्यक्त करून सर्व झोन स्तरावर आंदोलनाची भूमिका विशद केली. कार्याध्यक्ष पारेषण श्री सुनील सोमवंशी यांनी बक्षी आयोगाचा अहवाल प्राप्त करून घ्यावा आणि आंदोलनाची भूमिका घ्यावी असे मत व्यक्त केले. प्रदेश उपाध्यक्ष तथा पारेषण प्रभारी श्री डी.ए. बर्वे, प्रदेश सचिव श्री विश्वास भैरवकर, झोन अध्यक्ष श्री सुहास निकम, श्री धनंजय बेल्हेकर, झोन सचिव श्री निवृत्ती मांगटे, श्री संतोष जाधव, श्री भास्कर सोनवणे इत्यादी सर्वांनी आपले मत व्यक्त करून आंदोलनाची भूमिका घेण्यासाठी दुजोरा दिला. महाराष्ट्र वीज कामगार महासंघाचे अध्यक्ष श्री जयप्रकाश होळीकर यांनी अध्यक्षीय मार्गदर्शन केले. दीर्घकाळापासून प्रलंबित असलेल्या सर्व मागण्यांच्या पूर्ततेकरिता आंदोलनात्मक भूमिका हाच पर्याय असेल. कर्मचारी, सभासद, पदाधिकारी यांनी सहकार्य करावे, परिश्रम घ्यावे, यश निश्चित आहे असे संबोधित केले. बैठकीचे आयोजन आणि संचलन कार्याध्यक्ष श्री दत्ताजी धामनकर यांनी केले. एकूणच या बैठकीवरून महापारेषण कंपनीतील स्टाफ सेटअपच्या विषयावर महाराष्ट्र वीज कामगार महासंघ येत्या काळात 2 हात करणार हे आता जवळपास निश्चित झाले आहे. ऊर्जावेध, नागपूर. कोणत्याही लग्न समारंभामध्ये नवरी आणि नवरदेवाला उखाण्यातून नाव घेण्याचा आग्रह केला जातो, परंतु कोल्हापूरमध्ये नवरदेवाने जो उखाणा घेतला त्या उखाण्यावरून एक वेगळीच चर्चा सुरू झाली आहे. पण ही चर्चा सकारात्मक आहे, आपल्या वीज कंपनीबद्दलच्या निष्ठेची आहे. नवरदेवाने जो उखाणा घेतला आणि त्या उखाण्यामधून जे आवाहन केलेलं आहे ते आवाहन मनाला भावणारं आहे, वीज कर्मचाऱ्यांचा विश्वास वाढवणारा आहे. तर या नवरदेव वीज कर्मचाऱ्याने आपल्या लग्नामध्ये उखाण्यातून आपल्या पत्नीचं जे नाव घेतलेलं आहे ते नाव आता आपण ऐकूया. आयुष्यभर साथ देतो तोच जोडीदार खरा. आयुष्यभर साथ देतो तोच जोडीदार खरा. संध्याचं नाव घेतो सगळ्यांनी लाईटचं बिल भरा. महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी आणि अधिकाऱ्यांनी मंगेश कांबळे यांच्यापासून प्रेरणा घेऊन सकारात्मक काम करावं अशी अपेक्षा ऊर्जावेध परिवार व्यक्त करीत आहे. कामगार महासंघाचे सदस्य रवी मारुती गव्हाणे यांचे अल्पशा आजाराने हैदराबाद येथे दुःखद निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर आदमपूर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. साधारण वर्षभरापूर्वी संतोष वानखेडे आणि संदीप फुलारी यांच्या नेतृत्वात बिलोली उपविभागातील 7 कर्मचारी कामगार महासंघामध्ये दाखल झाले. त्यात रवी मारुती गव्हाणे हे सुद्धा होते. रवी मारुती गव्हाणे हे मागील वर्षभरापासून साधारणतः आजारी होते, पण अलीकडे 1.5 महिन्यापासून मात्र त्यांची तब्येत हळूहळू गंभीर होत गेली आणि शेवटी हैदराबादच्या एसीएन हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रवी गव्हाणे यांचा स्वभाव अत्यंत मृदू आणि प्रेमळ होता. ते कर्तव्यनिष्ठ आणि कर्तव्यपरायणही होते. त्यांचा सकारात्मक दृष्टिकोन आज अनेकांची आठवण बनला आहे. अंत्यसंस्कारावेळी सहाय्यक अभियंता बिलोली श्री टिक्कार, मानव संसाधन विभाग देगलूरचे शेख अहमद, झोन सचिव प्रमोद देशमुख, संघटन मंत्री श्याम मंठाळकर, रमेश कंतेवार, प्रकाश पडलवार, विभाग सचिव देगलूर संजय फुलारी, संतोष वानखेडे, रमेश सुवर्णकार, श्री सुदर्शन भोकरे यांच्यासह
बिलोली शाखेतील सर्व कर्मचारी आणि कामगार महासंघाचे सभासद उपस्थित होते. श्री रवी मारुती गव्हाणे यांच्या निधनाने संपूर्ण गावावर आणि बिलोली शाखेवर शोककळा पसरली आहे. ऊर्जावेध, आदमपूर. याबरोबरच आजचा ऊर्जावेध संपला. पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी. तोपर्यंत नमस्कार.